RT ॲडमिशन 2026-27 तर भरपूर सारे पालक वर्ग आहे की ज्यांचे नेहमीचे जे क्वेश्चन आहे त्याबद्दल आपण संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। सर्वात प्रथम की फॉर्म कधी सुरू होणार, तर याबद्दलची अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये घेणार आहे। तर बघू शकता फॉर्म सुरू कधी होणार, तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये याबद्दलची संपूर्ण अपडेट येऊ शकते। म्हणजे जी साईट आहे ही साईटसुद्धा 2026 मध्ये कन्वर्ट करून देण्यात येणार। साईटवरती संपूर्ण माहिती, संपूर्ण नोटिफिकेशन, संपूर्ण लिस्ट ह्या उपलब्ध होऊ शकतात आणि जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे फॉर्मसुद्धा सुरू होऊ शकतात। लास्ट इयरला साधारणतः फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये फॉर्म सुरू झालेले होते की ज्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली नोंदणी केलेली होती, म्हणजे पालकवर्गांनी आपल्या पाल्याचे फॉर्म फिलअप केलेले होते। तर पालकवर्गांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। या महिन्यामध्ये कोणतीही अपडेट येणार नाही आहे। जीही अपडेट येणार ती जानेवारीमध्ये येणार, कारण की ही जी प्रोसेस आहे 2026साठी लागू असणार आहे, म्हणजे पुढील वर्षासाठी। तर या प्रोसेससाठी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येणार। शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचे फॉर्म सुरू होऊ शकतात। संपूर्ण अपडेट तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यानंतरचा प्रश्न असा आहे की नेमके डॉक्युमेंट्स कोणकोणते लागणार आहे, कारण भरपूर असे जे पालक वर्ग आहेत ते विचारत आहे की नेमके आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स कोणते असणार आहे। तर फक्त 3 डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावे लागेल। 3 डॉक्युमेंट्सवर तुम्ही तुमची ॲडमिशन घेऊ शकता। तर पहिलं डॉक्युमेंट्स काय असणार आहे बघू शकता। पहिलं डॉक्युमेंट्स आहे आधार। हे आधार लागणार आहे पाल्याचं। त्यानंतर 2 नंबरला डॉक्युमेंट्स लागणार आहे DOB म्हणजे डेट ऑफ बर्थ प्रूफ। डेट ऑफ बर्थ प्रूफसाठी तुम्ही बर्थ सर्टिफिकेट देऊ शकता, म्हणजे जन्म दाखला। त्यानंतर लागणार आहे तुम्हाला तिसरं डॉक्युमेंट, ते लागणार आहे तुम्हाला पत्ता म्हणजे ॲड्रेस प्रूफ लागणार आहे तुम्हाला। ॲड्रेस प्रूफसाठी तुम्ही कोणते डॉक्युमेंट देता हे अतिशय महत्त्वाचा पार्ट असणार आहे। आणि या व्यतिरिक्त जेही पालकवर्ग ओपन कास्टमध्ये असेल किंवा EWS मध्ये असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला लागणार आहे। क्लिअर? यांना उत्पन्नाचा दाखला। आणि जे पालकवर्ग कास्टमध्ये असणार आहे, समजा एखादा विद्यार्थी हा SC कास्ट असेल, ST कास्ट असेल किंवा OBC असेल किंवा XYZ VJ मध्ये असेल, तर त्या पालकांना डॉक्युमेंट्स कोणतं लागणार आहे, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे। आणि हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे विद्यार्थ्याचे नसले तरी चालेल, असेल तरी चालेल। जर विद्यार्थ्यांचे एक नसेल तर त्यांना लागणार आहे त्यांच्या फादरचे म्हणजे वडिलांचे कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे। असे 4 डॉक्युमेंट्स लागणार आहे। तर जेही पालकवर्ग कास्टमध्ये आहे, बघा एखादा पालक कास्टमध्ये असेल त्या विद्यार्थ्यांना कोणकोणते डॉक्युमेंट्स, आधार द्या, आधार कार्ड। 2 नंबरला तुम्ही डेट ऑफ बर्थ द्या म्हणजे जन्म दाखला। 3 नंबरला तुम्ही ॲड्रेससाठी डॉक्युमेंट द्या। जर तुमचा स्वतःचा ॲड्रेस असेल, स्वतःचे घर असेल, तुम्ही इलेक्ट्रिक बिल देऊ शकता। जर तुमचा भाड्याचा असेल तर तुम्हाला रेंट ॲग्रीमेंट करावं लागेल। ओके, त्यानंतर बघू शकता एक डॉक्युमेंट्स आहे हे कास्ट सर्टिफिकेट। संपले। जेही पालकवर्ग कास्टमध्ये येतात त्यांना हे 4 डॉक्युमेंट्स, आणि जे पालकवर्ग ओपन किंवा EWS मध्ये येतात त्यांना हे 4थ्या नंबरच्या डॉक्युमेंटच्या ठिकाणी लागणार आहे, ते म्हणजे इन्कम सर्टिफिकेट। मोजून या 4 डॉक्युमेंट्सवर तुम्ही तुमच्या पाल्याचा प्रवेश घेऊ शकता। यामध्ये कोणाला कुठे अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला डिटेल्समध्ये माहिती दिली जाणार। सर्वात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स 3 म्हणजे आधार कार्ड, डेट ऑफ बर्थ आणि ॲड्रेस। आणि हे जे डॉक्युमेंट्स आहे हे कास्टवाल्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि ओपनवाल्यांना इन्कम सर्टिफिकेट हे लागणार आहे 4थं डॉक्युमेंट्स। म्हणजे 3वर तुम्ही प्रवेश घेऊ शकता। 4थं डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी करून ठेवायचं आहे। तुम्ही आतासुद्धा हे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवू शकता। 4ही डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी करून ठेवू शकता, तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाही। कारण जेही पालकवर्ग आहे, समजा ते रेंटनी जरी राहत असेल, त्यांनी आता या महिन्यात किंवा जानेवारीच्या महिन्यामध्ये जरी रेंट ॲग्रीमेंट बनवलं तरी त्यांचं रेंट ॲग्रीमेंट हे 11 महिन्यासाठी असते आणि हे व्हॅलिड राहणार आहे। ज्यांचे रेंट ॲग्रीमेंट संपत असेल ते रेंट ॲग्रीमेंट परत बनवू शकतात आणि बनवावं लागेल। रेंट ॲग्रीमेंट दुय्यम निबंधक कार्यालयाचे पाहिजे आहे। आता तुम्ही म्हणसाल की नेमकं कसे, तर तुमच्या आजूबाजूला तुम्ही जाहीर जिल्ह्यामध्ये राहताय तिथे तुम्हाला RTचे मार्गदर्शन केंद्र आहे। तुम्ही एकदा चेक करा, मार्गदर्शन केंद्राला तुम्ही तिथे व्हिजिट करा, त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता। हा व्हिडिओ बघितला, यामध्ये जी माहिती दिली आहे हीच माहिती तुम्हाला तिथे सुद्धा मिळणार आहे। परंतु
ऑफिसने सांगितल्यानंतर तुमचे संपूर्ण डाऊट्स हे क्लिअर होऊन जाणार. तुम्ही एकदा ऑफिसला व्हिजिट करा, त्यांच्याकडून सुद्धा माहिती घ्या. जर समजलं नाही तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्याला RTIचे ऑफिसेस आहे, व्हिजिट करा त्यांच्याकडून. आणि जे 4 डॉक्युमेंट्स सांगितलेले आहे हे 4 डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाही. आणि तुमचं जुई पाल्य असेल त्यांचे जर वय RTIच्या रूल्समध्ये बसत असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता. आणि यामध्ये जर तुमचा नंबर लागला तर तुम्ही 8वी क्लासपर्यंत मोफत शिक्षण होणार. तर अशाबद्दलची ही अपडेट आहे. कोणाला कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि RTI ॲडमिशनच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. RTIबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म कसा भरायचा, अपडेट कशा असणार आहे, शाळा कशा चेक करायच्या, जागा कशा चेक करायच्या, या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.